अख्ख्या देशाला संदेश आहे की ह्या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबांनी मरा. हे बघा, त्या ताफ्याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला मिळणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे आणि परती दादागिरी पण करणार आहे. पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. पेट्रोल भरू नका म्हणा गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवरनं. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही. त्याला खायला काय घालणार? त्याचे पैसे कुठून आणणार? अहो, याच्या पुढे सगळ्यासाठी रांगा लागतील. याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील. इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे. अहो, पण ही कुठली हुकुमशाही? रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो, तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतर? 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. ते त्यांनी काय करायचं सांगा बरं? आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरत नाही. अरे कसलं काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर. अचानक कसली काटकसर करताय? आता महापौरांनी परिवहनमध्ये फिरावं, गाडी आसपासून इथेच ठेवावी. आयुक्तांनी चालत यावं. ते मोदींनी सांगितलंय. मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलंय काटकसर करा. मग उपमहापौर, महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. ऐसा है, घोषणा तो कर दी, इसका असर सिर्फ गरीबों पे होता है. जो अमीर, जो मंत्री है, जो अमीर है, अदानी अंबानी क्या गाड़ी छोड़ने वाले हैं क्या? अदानी अंबानी का काफिला कम होने वाला है क्या? मुझे तो ऐसा शक है कि जो सोने पे बात की है, ये एक ही ऐसा मार्केट है, बाजार है जिसमें अदानी और अंबानी नहीं है. और पिछले साल 1 रुपए का सोना आपको वापस दे गया 1 रुपया 54 पैसा. तो इतना प्रॉफिट कोई देता भी नहीं है. मुझे लगता है सोने के मार्केट में अदानी को और अंबानी को आना है, इसलिए मोदी जी ने ये नया बॉल डाला है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
एकमेव